निष्पक्ष निर्भीड दैनिक पुढारीने 86 वर्षाची वाटचाल पूर्ण करून 87व्या वर्षात पदार्पण केले। आज वर्धापन दिनानिमित्ताने मंत्री भरत गोगावले यांनी कोल्हापुरातल्या पुढारी भवन येथे दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि समूह संपादक योगेश जाधव यांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या। याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। मंत्री भरत गोगावले आपल्या सोबत आहेत। आज पुढारीचा वर्धापन दिन आहे आणि त्याच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते स्वतः कोल्हापुरातल्या पुढारी भवन या ठिकाणी आले होते। आज पुढारी भवन या ठिकाणी आलाय, शुभेच्छा देखील आता साहेबांना दिले, काय नेमका आता प्रतिक्रिया? पत्रकारितेमध्ये गेली 86 वर्ष पुढारीला झालेले आहेत आणि आज 86वा वाढदिवस वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न होतोय। मी अनायसे महालक्ष्मीच्या दरवर्षी 1 तारखेला दर्शनाला येत असतो, त्यामुळे आलो होतो आणि मला कळलं की पुढारीचा वर्धापन दिन आहे 86वा। त्यासाठी मी त्यांना पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे आत्तापर्यंत एवढी मेहनत घेऊन पत्रकारिता टिकवण्याचं काम जे जाधवबंधूंनी जे केलेलं आहे त्यांना माझ्या सगळ्या मनापासून शुभेच्छा। तर दरवर्षीच आई अंबाबाईच्या दर्शनाला तुम्ही येता, गेल्या वर्षी देखील आम्ही प्रतिक्रिया तुमची घेतली होती आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे। गेल्या वेळी साकडं मागितलं होतं अंबाबाईकडे आणि आता ते पूर्ण बरोबर आहे। दरवर्षी येतो आपण भेटता, धन्यवाद। परंतु मागच्या वेळेला जे आम्ही मागणं घातलं होतं अंबाबाईला ते पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहे। काही लोकांना असं नको वाटायला की निवडून आल्यानंतर किंवा मंत्रिपद भेटल्यानंतर विसरले, म्हणून विसरणारा हा कार्यकर्ता नाही आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो आहे आणि अशा अनुषंगाने आज मी इथं आलो। अंबाबाईचं दर्शन झालं, अभिषेक झाला आणि योगायोग होता म्हणून आज इथं आलो। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।